जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील मुलांना फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मॅगी किंवा रस्त्यावरील वडापाव, समोसे, सँडविच, चायनीज किंवा जंक फूड म्हणजेच दुकानात पॅकेट्समध्ये मिळणारे कुरकुरे, वेपर्स, चिप्स, बिस्किट, चॉकलेट्स किंवा रस्त्यावर मिळणारे ज्यूस किंवा दुकानात मिळणारे कोल्ड्रिंक्स प्यायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. 21 डिसेंबरला उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका मुलीचा दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अहना असं तिचं नाव होतं. अहना 17 वर्षांची होती. 11वी मध्ये शिकत होती. तिचे वडील शेतकरी आहे. तिला एक बहीण आणि एक भाऊ आहे. 28 नोव्हेंबरला अहनाने तिच्या आई वडिलांना तिच्या पोटामध्ये दुखत असल्याचं सांगितलं. तिच्या आई वडिलांनी तिला जवळच्याच एका डॉक्टरकडे नेलं. त्या डॉक्टरच्या सल्ल्याने तिला अमरोहा शहरातील एका लोकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. परंतु तिथे तिच्या तब्येतीमध्ये काहीही सुधारणा होत नसल्यामुळे तिथून तिला मोरादाबाद शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. मोरादाबादमधील हॉस्पिटलमध्ये तिची मेडिकल टेस्ट केल्यानंतर तिच्या आतड्यांमध्ये प्रॉब्लेम असल्याचं, तिच्या आतड्यांना छिद्र असल्याचं, तिची आतडी एकमेकांना चिकटल्याचं, तिच्या पोटामध्ये पाणी असल्याचं लक्षात आलं. मोरादाबादमधील हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून तिच्या पोटात असलेलं पाणी काढण्यात आलं. तिच्या पोटातून जवळपास 6 ते 7 लिटर पाणी काढण्यात आलं. पोटातलं पाणी काढल्यानंतर थोडासा आराम वाटल्यानंतर मोरादाबादमधील हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु त्यानंतर परत तिची तब्येत खालावल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढच्या उपचारांसाठी तिला दिल्लीला नेण्यात आलं. दिल्लीमध्ये पुढच्या उपचारांसाठी 19 डिसेंबरला तिला एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस तिची तब्येत अजून जास्तच खराब होत गेली. 21 डिसेंबरला तिची तब्येत खूपच जास्त बिघडली आणि उपचार सुरू असतानाच हार्ट फेल झाल्यामुळे हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाला. आता खरी महत्त्वाची गोष्ट इथून पुढे आहे. तिच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी आणि तिच्या कुटुंबातील लोकांनी जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबातील काही लोकांकडून तिच्या चाऊमिन, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मॅगी, चिप्स, कुरकुरे ह्या अति फास्ट फूड, अति जंक फूड खाण्याच्या सवयीबद्दल सांगितलं गेल्यामुळे नेहमीप्रमाणे कुठलीही शहानिशा न करता टीव्ही चॅनल्सने थेट जंक फूड, फास्ट फूड खाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला अशा बातम्या दाखवायला सुरुवात केली. सोशल मीडियावरही नूडल्स, मॅगी, बर्गर, पिझ्झा हे खाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला अशी माहिती सगळीकडे पसरली. परंतु केवळ फास्ट फूड खाण्यामुळे, केवळ जंक फूड खाण्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा ह्या म्हणण्याला कुठलाही ठोस आधार नाही असं अनेक आतड्यांच्या आजारांशी संबंधित, पोटाच्या आजारांशी संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एम्समध्ये तिला ॲडमिट करण्यात आलं तेव्हा तिला टायफॉईड झालेला होता. तिच्या शरीरामध्ये संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता. तिच्या आतड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तिची तब्येत खूप नाजूक होती आणि त्यातच उपचार सुरू असताना हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाला असल्याचं एम्समध्ये तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. काही वृत्तपत्रांमध्ये, काही टीव्ही चॅनल्सवर तिला क्षयरोग म्हणजे टीबी असल्यासारखी लक्षणं होती असंही डॉक्टरांनी सांगितल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजेच तिने फास्ट फूड खाले, जंक फूड खाले आणि त्यामुळे लगेच तिचा मृत्यू झाला असं काहीही नाही हे तर स्पष्ट झालं. परंतु जर तिचा मृत्यू टायफॉईडमुळे झाला असेल, टीबीमुळे झाला असेल तर तिला टायफॉईड कशामुळे झाला, टीबी कशामुळे झाला हा प्रश्नही आलाच. आता तिच्या नातेवाईकांचं काय म्हणणं आहे तेही आपण ऐकूया. पैकिंग फूड होते हैं खाने की आदत पड़ गई. चाउमीन, पास्ता, बर्गर और मोमोज और ये सब चीज़ें जो हैं जो आती हैं 5-5 रुपए की पैकेटों में, वो खाने लगी. ऑपरेशन कराया तो जब ऑपरेशन कराया तो उसके पेट में तकरीबन कुछ 6 लीटर तो पस निकला, मतलब जो होता मवाद वगैरह, और उसमें 50 ये चीज़ें, ये मैगी के आइटम और ये चीज़ें और जो उसने फास्ट फूड खाए होंगे उससे उसकी एक आंत जो है वो फट गई. और आंत फटने के बाद में वो सारा लीकेज कर गया, वो सब उसका स्टोर कर गया. फिर मैं उसको एम्स ले गया. एम्स में उसकी आंतों के अंदर बड़ी ख़तरनाक वाली वो सब चीज़ें जो है जमा हो गई. उन्होंने वो काफ़ी दिन वहाँ बीमार रही, 3 दिन 4 दिन उसका एम्स में वो हुआ. उसके बाद में उसका इंतकाल हो गया. तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तिला पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मॅगी, चिप्स, कुरकुरे हे फास्ट फूड, जंक फूड खायची सवय होती. रस्त्यावरील पदार्थ खायची सवय होती आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर टायफॉईड या आजारासंबंधी जी माहिती आहे त्यानुसार दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून हा आजार पसरतो. एकदा या आजाराचे जीवाणू शरीरात शिरल्यानंतर ते अत्यंत वेगाने शरीरातील रक्तामध्ये पसरतात. दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या वेबसाईटवर भारतामध्ये क्षयरोगाच्या म्हणजेच टीबीच्या रुग्णांची संख्या खूप जास्त असण्याची जी अनेक कारणं आहेत
त्यातील 2 महत्त्वाची कारणं म्हणजे कुपोषण आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणं ही आहेत. बेंगलोरमधील पचन संस्थेशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या स्माईल हॉस्पिटलच्या वेबसाईटवरची माहिती आहे. त्यानुसार रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी जी अनेक कारणं आहेत, त्यातील 2 महत्त्वाची कारणं म्हणजे त्याच गोष्टी रोज खाणं आणि जंक फूड, फास्ट फूड खाणं ही आहेत. फोर्टिस हॉस्पिटलच्या वेबसाईटवर रोगप्रतिकारशक्ती कमी करणाऱ्या गोष्टींची जी माहिती दिलेली आहे, त्यामध्ये त्यांनी फास्ट फूड, जंक फूड, फ्राईड फूडचा उल्लेख केलेला आहे. स्ट्रीट फूड, रस्त्यावरील पदार्थ, हे रस्त्यावर मोकळ्या जागेत उघड्यावर बनवले जातात. तिथे धूळ असते, अस्वच्छता असते. हे पदार्थ बनवण्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते स्वच्छ नसतं, फिल्टर केलेलं नसतं. हे पदार्थ बनवणारी जी लोक आहेत त्यांच्याकडूनही स्वतःच्या स्वच्छतेची नीट काळजी घेतली जात नाही. त्यामुळे साहजिकच तिथे बॅक्टेरिया, जीवजंतू खूप मोठ्या प्रमाणात तयार होत असतात आणि या पदार्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या ह्या बॅक्टेरियाला, ह्या जीवजंतूंना आपल्या शरीरामध्ये अगदी सहज प्रवेश मिळतो. आता वडापावच्या गाडीवर वडापाव खायला गेल्यावर, चायनीजच्या गाडीवर चायनीज खायला गेल्यावर किंवा भेळपुरीवाल्याकडे भेळपुरी खायला गेल्यावर तिथे जी अस्वच्छता असते ती आपल्याला दिसत नाही का? तर दिसते. पण केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ह्या पदार्थांबरोबरच आपण अनेक बॅक्टेरियाला, जीवाणूंना आपल्या पोटात टाकतो. स्ट्रीट फूड, रस्त्यावरील पदार्थ बनवण्यासाठी ज्या भाज्या वापरल्या जातात त्या भाज्या शक्यतो स्वच्छ पाण्याने न धुता तशाच वापरल्या जातात. ह्या भाज्या शेतातून तिथपर्यंत येईपर्यंत त्यांच्यावर बॅक्टेरिया म्हणजे जीवजंतू तर तयार होतातच, पण शेतामध्ये ह्या भाज्यांवर वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं मारलेली असतात. त्यामुळे हे पदार्थ खाल्यानंतर ह्या पदार्थांबरोबर ते जीवजंतू, ते कीटकनाशकही आपल्या शरीरात जातात. एकदा वापरलेलं तेल परत वापरल्यानंतर त्यातून विषारी घटक, विषारी कण बाहेर पडतात, जे आरोग्यासाठी खूप घातक असतात. रस्त्यावरील पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो त्याच तेलाचा परत वापर केला जातो. स्ट्रीट फूड्समध्ये, जंक फूड्समध्ये चव वाढवण्यासाठी मिठाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषतः चायनीज पदार्थांमध्ये मोमोज, चाट, सूप यामध्ये चव वाढवण्यासाठी अजिनोमोटोचाही वापर केला जातो. मिठामध्ये आणि अजिनोमोटोमध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं. सोडियमचं जास्त सेवन ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजारांना निमंत्रण देतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कॅन्सर या आजारावर संशोधन करणाऱ्या, कॅन्सर नियंत्रणात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने केलेल्या संशोधनात अल्ट्रा प्रोसेस फूड्स म्हणजेच अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाच्या जास्त सेवनामुळे कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो हे समोर आलेलं आहे. ह्या अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये दुकानामध्ये पॅकिंगमध्ये मिळणारे पदार्थ, ज्यामध्ये चिप्स, कुरकुरे, बिस्किट, चॉकलेट्स यापासून कोल्ड ड्रिंक, रेडी टू कुक नूडल्स, चीज, बटर, आईस्क्रीम हे सगळं आलं. त्यामुळे थेट जंक फूड खाण्यामुळे किंवा फास्ट फूड खाण्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे जरी खरं नसलं तरी सतत जंक फूड खाण्याचा, फास्ट फूड खाण्याचा भविष्यात आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ही सवय कालांतराने अनेक आजारांना निमंत्रण देते, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.